हॅलो एव्हरीवन. प्रेग्नन्सीचे दिवस काहीतरी वेगळंच असतात नाही का. पण माझ्यासाठी मात्र पहिल्या महिन्यापासून 7व्या महिन्यापर्यंतचे दिवस थोडे कठीणच होते. पण नंतरचे 2 महिने खूप छान गेले माझे. फोटोशूट केलं, फिरायला गेले. या दिवसात फक्त एकच काम केलं, ती म्हणजे वाट बघणं. तो दिवस केव्हा येईल आणि काय होणार, कसं होणार, मुलगा होणार की मुलगी होणार. मी मात्र देवाकडे मागत होते मुलगा. आता तुम्हाला वाटेल का बरं? तर मला पहिली मुलगी असल्यामुळे मला साहजिकच आहे, मला वाटत होतं की मुलगा झाला पाहिजे. कोणालाही असंच वाटणार ना की मुलगा असला तर मुलगी झाली पाहिजे, मुलगी असली तर मुलगा झाला पाहिजे. तर तो शेवटचा दिवस आलेला आहे आणि देवावर विश्वास होता, जराही घाबरलेले नव्हते. छान. आणि तो क्षण आला, मला मुलगा झाला. मला खूप आनंद झाला, सगळ्यांनाच आनंद झालेला होता. माझ्या नवऱ्याचं मात्र असं काही नव्हतं की मुलगा हो या मुलगी हो, पण माझं होतं की मुलगी असली आहे म्हणून मुलगा झाला पाहिजे. तर 3 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते आणि तिसऱ्या दिवशी सुट्टी झाली आणि सुट्टी झाल्यानंतर आम्ही घरी येत होतो. तर मला काहीच आयडिया नव्हती की घरी काहीतरी सरप्राईज असेल किंवा वेलकमचं असं काहीतरी असेल. तर माझ्या नवऱ्यानी, माझ्या मुलीनी आणि माझ्या सासूबाईंनी खूप छान वेलकमची तयारी केली होती. माझी आई मात्र माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये होते. तर या तिघांनी मिळून खूप छान स्वागताची तयारी केली, तुम्ही बघू शकता. आणि माझ्या बाळाचं छान वेलकम केलं. एक वेगळाच आनंद असतो. मला तर वाटते हे सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण असतो. जगातला सगळ्यात मोठा आनंद असेल तर ते आपल्या घरी बाळ येणं, हे खूप मोठी आनंदाची बातमी असते. गार्गीच्या वेळेस काही नव्हतं केलेलं असं, कारण की तेव्हा असं काही नव्हतं. असेलही पण इतकं नव्हतं. आता हा वेलकमचा ट्रेंड खूपच चालू आहे. त्यामुळे मग माझ्या नवऱ्याने पण अशी तयारी केली. तर आम्ही गार्गीचे पण पायाचे ठसे असे उमटवून घेतले, कारण की तिच्या वेळेस काही नव्हतं केलं म्हणून. तर हे बघा, असं झालं माझ्या बाळाचं वेलकम. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि हा व्हिडिओ पहिलाच आहे यूट्यूबवरती, तर खूप सारा सपोर्ट करा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, माझ्या बाळाला खूप सारा आशीर्वाद द्या.